अधिकारी आर्यन निकम यांचे शिक्षकांबाबत त्यांच्या ज्या वर्तनाच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला येथे बसलेले आहे। यापूर्वी सदरू यांच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले होते, मात्र प्रशासनाने ते आश्वासन न पाळल्याने दुसऱ्यांदा येथील शिक्षक हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आपण बघतोय की हे शिक्षक आता इथं आमरण उपोषणाला बसले, त्यांचं काय म्हणणं आहे आपण या संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पगार आहेत त्यांना विचारू की त्यांचं काय म्हणणं आहे याबद्दल। या विस्तार अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही यापूर्वी 1 महिन्यापूर्वी आमरण उपोषण केलं होतं 4 दिवस। त्यावेळेला त्यांच्या निलंबनाचं आश्वासन देऊन उपोषण सोडण्यात आलं होतं, परंतु त्याची पूर्तता न झालेली पुन्हा एकदा 13 तारखेपासून आम्ही उपोषणाला बसलो। आणि आता या शिक्षकांना आता तरी न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित असून जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र या विस्तार अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे सांगून त्यांच्या बदलीचा प्रस्ताव आयुक्तांना पाठवला आहे असे सांगितले आहे। भगवान गायकवाड, ऑनलाईन लोकमत, दिंडोरी।